भारतीय गिर्यारोहकांच्या एका टीमनं अरुणाचल प्रदेशातील एक निनावी पर्वत सर केला आणि ठरवलं की दलाई लामा यांच्या नावावरून ह्या पर्वताला नाव द्यायचं। आणि ह्या पर्वताला दलाई लामा 6वे सांगयांग ग्वात्सो यांचं नाव दिलं। पण सध्याचे दलाई लामा आहेत ते 14वे दलाई लामा आहेत आणि त्यांचं नाव टेन्झिन ग्यात्सो असं आहे। मग या भारतीयांनी दलाई लामा 6वे यांचं नाव ह्या पर्वताला का दिलं ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणारच आहोत। पण त्यासोबतच अरुणाचल प्रदेशाबाबत चीनचे मनसुबे काय आहेत, अरुणाचल प्रदेशातील एका पर्वताचं नाव दलाई लामा यांच्या नावावरून भारतीयांनी ठेवल्यानं चीनचा चांगला तिळपापड का झालाय आणि भारतानं दिलेलं हे नाव अनधिकृत आहे असं चीननं का म्हटलंय तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी कोमल आचरेकर आणि तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र टाइम्स इंटरनॅशनल। आमचं हे यूट्यूब चॅनल जर तुम्ही अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर ते जरूर करा। भारताच्या संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंग अँड स्पोर्ट्सच्या टीमनं अरुणाचल प्रदेशातील 20,942 फूट उंच पर्वत सर केला आणि ह्या पर्वताला 6व्या दलाई लामांचं नाव दिलं। हे नाव देणं हे चीनला उस्कवण्यासाठी नव्हतं, तर त्यामागची कहाणीही तशीच आहे। तिबेट बौद्धिझममध्ये दलाई लामा यांना विशेष स्थान आहे। सांग्यान ग्यात्सो हे 6वे दलाई लामा होते आणि त्यांचा जन्म 1683 मध्ये झाला होता। या 6व्या दलाई लामांचा जन्म हा अरुणाचल प्रदेशमधील तवांगमध्ये झाला होता, त्यामुळे या उंच पर्वताला त्यांचं नाव देण्यात आलं। अरुणाचल प्रदेशातील पर्वताला नाव देणं, त्यात दलाई लामा यांचा उल्लेख हे चीनला भारतानं दिलेलं एक आव्हान वाटतंय। कारण काही महिन्यांपूर्वी अरुणाचल प्रदेशातील काही प्रदेशांची नावं चीननं बदलण्याचा घाट घातला होता, पण भारतानं तेच केलं तर चीनला हे पटत नाहीये। पण या माध्यमातून भारतानं चीनला पहिल्यांदाच एक प्रत्युत्तर दिलंय। अरुणाचल प्रदेशासंदर्भात भारत चीन मधला वाद काय आहे तेही समजून घेऊ। अरुणाचल प्रदेश हे ईशान्य भारतातील सर्वात मोठं राज्य आहे। अरुणाचल प्रदेशच्या सीमा तिबेट, म्यानमार आणि भूतान ह्या देशांना लागून आहेत। अरुणाचल प्रदेश हा तिबेटचा दक्षिण भाग असल्याचा चीनचा दावा आहे। दक्षिण तिबेटचा उल्लेख चीनच्या अधिकृत कागदपत्रांवर जॅगनान असा केला जातो, जे अत्यंत चुकीचे आहे। या ठिकाणी भारत आणि चीन यांच्यामधून गेलेल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून हा वाद आहे। अरुणाचल प्रदेश हा भारताचा भाग आहे, तर चीन यावर दावा करते। तर अरुणाचल प्रदेशात राहणाऱ्या नागरिकांना चीन व्हिसा सुद्धा देत नाही। अरुणाचल प्रदेश हा चीनचा भाग असल्यानं तिथं ये जा करण्यासाठी अरुणाचल प्रदेशातील नागरिकांना व्हिसाची गरज नाहीये असं चीनचं म्हणणं आहे। 2017 पासून चीननं अरुणाचल प्रदेशावर हक्क सांगण्यासाठी तिथल्या जागांची नावं बदलण्यास सुरुवात केली होती। काही महिन्यांपूर्वी चीननं अरुणाचल प्रदेशातील 30 जागांची नावं बदलली होती, ज्यात 12 पर्वत, 4 नद्या, 1 तलाव, 1 दरी आणि 11 लोकवस्ती असणारे भाग आणि एका जमिनीच्या तुकड्याचा समावेश होता। आणि या नावांचा चीनच्या दस्तऐवज आणि नकाशात वापर केला गेला। मात्र तीच गोष्ट भारतानं एका पर्वताबाबत केली तर चीननं त्याचा निषेध नोंदवलाय। चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लिंग जियांग यांनी जॅगनान म्हणजेच अरुणाचल प्रदेश हा चीनचा भाग असून ह्या भागावर भारतानं दावा करणं आम्हाला अमान्य आहे असं म्हटलंय। चीनचा अरुणाचल प्रदेशबाबतचा दावा हा भारतानं फेटाळून लावलाय। शिवाय अरुणाचल प्रदेश हा भारताचाच भाग आहे असं ठणकावून सांगितलंय। भारत एवढ्यावरच थांबला नाही, तर चीन सीमा भागात काही कुरघोड्या करू शकतो अशी शक्यता असल्यानं या भागात भारतीय सैन्य देखील तैनात करण्यात आले। त्यामुळे चीनला प्रत्युत्तर देण्याची भारतानं चहूबाजूनं तयारी केल्याचंच बघायला मिळते। आता येत्या काळात रशियातील कझानमध्ये ब्रिक्स संघटनेची परिषद होणार आहे। यात ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका यांचा समावेश असतो। याआधीच भारतानं हे पाऊल उचललंय, त्यामुळे ब्रिक्सच्या परिषदेत चीन आणि भारत ह्या मुद्द्यावर बोलणार का हे पाहावं लागेल। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा। आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा। असेच व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्र टाइम्स इंटरनॅशनल हे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका।